मित्र नमस्कार. आपण सध्या डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर उर्फ परमपूज्य तीर्थ भाऊ यांच्या उत्सवातील प्रवचनांचे अभिवाचन ऐकत आहात, जे द्वादशी या ग्रंथामध्ये डॉक्टर विष्णू महाराज पारनेरकरांनी एकत्रित केलेले आहेत विमल प्रकाशनद्वारा. तर आता आपण त्या ग्रंथातील 6वं प्रकरण किंवा प्रवचन 6वं पण 20व्या उत्सवातलं 1974 सालचं भाऊंचं 19वं प्रवचन ऐकूया. तर ऐका, या प्रवचनात परमपूजनीय भाऊ काय सांगतायत. मी अभिवाचक सुरेश कुलकर्णी. श्री गणेशाय नमः. उपस्थित शिष्यवृंद व नागरिक हो, प्रतिवर्षाप्रमाणे हा 20वा उत्सव साजरा करण्याकरता आपण येथे जमलो आहोत. काळ माणसाला काही गोष्टींचा विसर पाडित असतो. 1955 साली पहिला उत्सव सुरू झाला. त्यावर्षी असलेल्या शिष्यमंडळींच्या आग्रहासाठी हा उत्सव दरवर्षी गुरुशिष्य मेळाव्याच्या स्वरूपात साजरा होत असतो. माणसाने काही आग्रह व निग्रह करायचे असतात. 1955च्या पहिल्या उत्सवाच्या वेळी मी तर दत्तदर्शनालाही आलो नव्हतो, पण त्याच्याच कृपेने आजपर्यंत उत्सव चालू आहे. यावर्षी उत्सव कसा साजरा होईल याची मला चिंता होती. रेल्वेचा संप, महागाई यामुळे तुम्हा मंडळींना येथे येणे शक्य होईल की नाही अशी काळजी वाटत होती. अर्थात मी महाराज असलो तरी सामान्य माणूस बुद्धीनंच असा विचार करीत असतो. पण वरील प्रश्नाला मी जेव्हा महाराजपणानं उत्तर दिलं तेव्हा मात्र मी निश्चिंत झालो. मी विचार केला की हा उत्सव कोण साजरा करतो, तुम्ही का मी, की दोघे? हा उत्सव तुम्ही किंवा मी साजरा करीत नसून तो देव साजरा करून घेत असतो, म्हणून त्याची काळजी देवाला आहे. असा निर्णय माझ्या महाराजपणाच्या बुद्धीनं घेतला व मी निश्चिंत झालो. या निर्णयाला तर्क नाही. देव देवाचा उत्सव साजरा करून घेतो म्हणजे काय करतो? वास्तविक उत्सवाला येण्याची धडपड तुम्ही केली. कौटुंबिक अडचणी, आर्थिक अडचणी, प्रवासाची दगदग सहन करून तुम्ही येथे आलात. मग देवानं काय केलं? तुम्हीच सारं काही केलं. उत्सवाची तयारी केली. मंडपाची, निवासाची, भोजनाची, व्याख्यानाच्या कार्यक्रमाची इत्यादीची सारी तयारी तुम्ही करतात. तरी मी म्हणतो हा उत्सव देवानंच घडवून आणला. तो कसा? याचं उत्तर द्यायला तर्क अपुरा पडतो. जीवनाची वास्तवता तर्काच्याही पलीकडे जाणारी आहे. जीवनाचे वास्तव हे तर्कापल्याड असतं. रियालिटी ऑफ लाईफ गोज बियॉन्ड द लॉजिक. म्हणून जीवनातील काही गोष्टी तर्कानं चालत असल्या तरी सर्व नाही. तर्कानं अनुमान करणं चूक नाही, पण त्याप्रमाणे घडेलच अशी खात्री देता येत नाही. लग्न होऊन पोरं होतील, पोरं झाल्यावर म्हातारपणी आपल्याला सुख देतील असा तर्क करणं चूक नाही, पण तसं घडतंच असं आहे का? लग्न होऊनही निपुत्रिक लोक दिसतात व पोरं होऊनही म्हातारपणी आईवडिलांना न विचारणारे महाभाग आहेतच की. तेव्हा तर्कानं घेतलेल्या निर्णयाप्रमाणे घडून येण्यासाठी देवाचीच कृपा असावी लागते. केलेला तर्क कितीही अचूक असला तरी त्याप्रमाणे घडून येतेच असा अनुभव नाही. उदाहरणार्थ आजच्या माझ्या प्रवचनाला महाउपाध्याय पांडुरंग शास्त्री गोस्वामी येथे असूनही उपस्थित नाही. मी तर्क केला होता की ज्या अर्थी माझ्या भेटीसाठी ते मुद्दाम पुण्याहून येथे आले आहेत व त्यांना जाण्याची घाई नाही, त्या अर्थी ते या उत्सवाच्या माझ्या प्रवचनाला अवश्य उपस्थित राहतील. हा मी केलेला तर्क चूक आहे का? पण ते उपस्थित नाहीत हे सर्वांना दिसतंच आहे. मग असं का व्हावं? कोणीतरी शिष्यानं त्यांना सांगितलं म्हणे की महाराजांचं प्रवचन 2-2.5 तास चालतं. तेव्हा प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना इतका वेळ बसून राहणं शक्य होणार नाही, म्हणून ते प्रवचन सुरू होण्यापूर्वी येथे येऊन परत गेले. मी केलेला तर्क किंवा प्रवचनाला फार वेळ बसावे लागणार हा त्यांनी केलेला तर्क चूक नव्हता. दोघांचाही तर्क बरोबर असूनही वस्तुस्थिती वेगळी आहे असं का? दोन विद्वानांचे
तर्काचा अभिमान बाळगणाऱ्यांचे, प्रत्येक विचार शास्त्रशुद्ध व तर्कशुद्ध पद्धतीनं करणाऱ्यांचे निर्णयाप्रमाणे का घडले नाही, हे विवेचन करताना माझ्यातला शास्त्री जागा झाला आहे. पांडुरंग शास्त्र्यांच्या दर्शनानं माझ्यातला शास्त्री जागा झाला. दर्शनाचे पुण्य लागते म्हणतात ना, ते असं. अंतःकरण संस्कारक्षम असेल तर केवळ दर्शनाचाही मोठा परिणाम मनावर घडू शकतो. प्रत्यक्ष जगून जे होते त्याला इतिहास म्हणतात, पण आपण आपलाच इतिहास विसरतो. जे जगून गेलो त्याचं स्मरण न ठेवता आपण जे जगलो नाही त्याचीच चिंता करीत बसतो. मी महाराज का झालो? मला हौस होती म्हणून? मला मोठेपणा, लोकेशणा हवी होती म्हणून? तसे मुळीच नाही. महाराज होण्यापूर्वी जगता जगता जे पाहिलं, जे अनुभवलं, त्यातून मी महाराज झालो. महाराज होण्यात किती कष्ट आहेत हे माझं मलाच माहीत, पण तरी महाराज झालो. ते केवळ जीवनावरील प्रेमामुळे. मी जे जीवन जगलो त्याप्रमाणे इतरांना जगता यावं या भावनेनं मी महाराजपण पत्करलं व त्यासाठी देवाचा आशीर्वाद मागितला. जगता जगता जे भांडवल असतं तेच खरं भांडवल. गोठवलेले श्रम म्हणजे भांडवल. या भांडवलातून श्रमाची गरज निर्माण होते. मनुष्य जे करून जातो त्याचं श्रेय त्याच्या पदरात पडत असतं, पण ते तो विसरतो आणि जे केलं नाही त्याची खंत करीत बसतो. ग्रॅज्युएट होता नव्हता पण झाला, आणि मास्टर झाला पण डॉक्टर व्हायचं होतं, ते झालं नाही म्हणून खंत करीत बसतो. जे पदरी पडलं त्याचा आनंद नाही आणि जे नाही त्याचं दुःख करीत बसतो. अशानं जीवनातला आनंद कधी मिळणार आहे का? आणि दुःख कधी संपणार आहे का? अज्ञानानंच माणूस कसा जीवनात दुःखी, उदास, अगतिक होतो त्याचं एक हे उदाहरण आहे. गेल्या वर्षी मी धर्म हा सनातन आहे असं सांगितलं होतं. तो जुनाही नाही व नवाही नाही, तो सनातन. आजमुळे काल जुना ठरतो व उद्यामुळे आज जुना ठरतो. तसं कालच्यामुळे आज नवा ठरतो व आजच्यामुळे उद्या नवा ठरतो. तेव्हा जुनं तरी काय, नवं तरी काय? आजचं नवं उद्या जुनं ठरतं, नाही का? सारांश, नवं अगर जुनं ह्या आपल्या वस्तूविषयीच्या कालसापेक्ष अशा कल्पना सनातन. वस्तू काल जशी होती तशीच आज आहे व उद्याही राहील, पण हे कळायला देवाला व गुरुला शरण जावं लागतं. शरणता ही प्रवृत्ती आहे. ते निर्माण होण्यास पक्की श्रद्धा पाहिजे. केवळ बुद्धीच्या दर्पानं सत्य कळत नाही. बुद्धी ही पांगुळ गाड्यासारखी असते. सत्याच्या उंबरठ्यापर्यंत न्यायला ते उपयोगी पडते, पण उंबरठा ओलांडण्यासाठी कोणीतरी आपल्याला पांगुळ गाड्यासहित उचलून आत नेणारा लागतो. हा कोणीतरी उचलून आत नेणारे व सत्याचे दर्शन घडवणारे माध्यम म्हणजे श्रद्धा. विद्येनं भागत नाही व ज्ञानानं चालत नाही असं जेव्हा कळतं तेव्हा श्रद्धा उत्पन्न होऊन देवाच्या कृपेची गरज भासते व माणूस त्याला शरण जातो. बुद्धिरूपी पांगुळ गाड्यानं उंबरठा ओलांडला जात नाही, म्हणून कोणीतरी आपल्याला उचलून आत नेलं पाहिजे हे कळणं म्हणजे विद्येनं भागत नाही व ज्ञानानं चालत नाही हे कळणं आहे. शब्दाद्वारे जे ज्ञान होते त्याला विद्या म्हणतात. अनुभवात जे उतरते त्याला ज्ञान म्हणतात. कृपा ही वेगळी बाब आहे. विद्या व ज्ञान कितीही मिळवलं तरी जगायला ते अपुरंच पडतं. यशस्वीपणे प्रभुत्वानं जगायला देवाचीच कृपा पाहिजे आणि श्रद्धेशिवाय ही कृपा मिळत नाही. मोठा ब्रह्मविद असला तरी त्यालाही कृपे वाचून जगणं कठीण होऊन बसतं. देहभाव विसरून सर्वत्र आत्मरूप पाहणारा देखील जेव्हा दात दुखू लागतं ना, तेव्हा मी देह नाही, मी आत्मा आहे, सबब मला दातांच्या वेदना होत नाही असं समजून स्वस्थ बसू शकेल काय? शारीरिक वेदनेत देहभान विसरण्यासाठी ब्रह्मज्ञान काही उपयोगाचं नाही. तेथे औषधच पाहिजे, किंवा औषधाचाही उपयोग होत नसेल तर ते दुःख सहन करण्यासाठी व विसरण्यासाठी देवाचीच कृपा हवी. देवाच्या कृपेनं जशी दुःख टळतात तशी आलेली दुःख सहन करण्याची व विसरण्याची ताकदही येते. ही कृपा कशानं होते? साधनेनं होईलच असं नाही.
साधने हिंपुटी होती असं समर्थांनी म्हटलंच आहे. कृपा होणे हा केवळ त्या देवाच्या मर्जीचा प्रश्न आहे. म्हणून शंकराचार्यांनी देवकृपा सांगण्यापेक्षा मोक्ष सांगितला. देवाची कृपा होणं हा जर देवाच्या केवळ मर्जीचा प्रश्न आहे व त्याची मर्जी संपादन करण्याचे हमखास असं कोणतंच साधन किंवा शास्त्र नाही, तर मग माणसानं देवाच्या कृपेच्या मागे लागण्यापेक्षा प्रयत्न साध्य असा जो मोक्ष त्याच्याकडे लक्ष द्यावे असं त्यांनी प्रतिपादित केलं. अर्थात मोक्ष देखील केवळ ज्ञानानं व प्रयत्नानं मिळत नाही, त्यासाठी देखील देवाचीच कृपा लागते. तसे नसते तर देवाची काय प्रतिष्ठा राहिली असती? संतांनी कशाला देवदेव केला असता? मोक्षासाठी जर देवाची गरज नसती, तो जर केवळ पुरुषार्थाचा विषय असता, तर परमेश्वर ही निव्वळ कल्पनाच ठरली असते. असो, आपण सारे देव मानणारे आहोत. आपण त्याच्या कृपेचे गरजू आहोत. ती मिळणे जरी त्याच्या संपूर्ण मर्जीचा प्रश्न असला तरी आपण काहीच करू नये असा त्याचा अर्थ नाही. देवाच्या मनात केव्हा काय येईल हे जरी सांगता येत नसले तरी आपण आपल्या परीनं त्याला आळवीत राहिलं पाहिजे. केल्याने होतंच असं नाही, पण केल्या वाचूनही काही होत नाही हेही तितकंच खरं आहे. केल्याने काहीच होत नाही असं नाही, बरेचसं होतं, काही थोडंसं होतं, म्हणून करीत राहिले पाहिजे. उपासना करीत राहिल्यानं प्रत्येक संकल्प सिद्ध होत नसला तरी बरेचसे होतात, हा अनुभव आहे. देव लहरी सुलतान नाही, म्हणून वाटेल तेव्हा वाटेल त्याच्यावर तो कृपा करीत नाही. कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे हे त्याचे ब्रीद आहे. पूर्वीच सांगितलेला काळ आज आला आहे. शहरावरून छटाकावर व छटाकावरून तोळ्यावर आज आपण आलो आहोत. सरकारनं शेतकऱ्यांना कर्जरूपी दान दिलं, दान देऊन हे शेतकरी गरीबच राहिला आहे. पूर्वी भटा भिक्षुकांना दान देत असत, तेही धीरेधीरेच राहत असत, पण ते दान देणाऱ्यांना आशीर्वाद तरी देत असत. आज काय दिसत आहे? सरकारकडून दान घेऊनही त्या शिव्याच द्यायला लागतात. सरकारला त्यासाठी शिव्याच मिळतात. कितीही दान मिळालं तरी देखील सरकार शेतकऱ्यांच्या हिताकरता प्रामाणिकपणे झटत आहे, यात सरकारची काही चूक नाही. पण कारण लोकनियुक्त सरकारनं लोकांच्या शिव्या खाऊनही लोकहिताची कामं केलीच पाहिजेत. सरकार पाहिजे तसे आपल्या कामात यशस्वी होत नाही, त्याच्याजवळ काय कमी आहे? सर्व क्षेत्रातले विद्वान तज्ज्ञ लोक त्याच्याजवळ आहेत, पैसा आहे, साधनं आहेत, योजना आखणारे आहेत, राबवणारे आहेत, तरी पण पाहिजे तसे यश काय येत नाही? याचं कारण हेच की विद्येनं भागत नाही, ज्ञानानं चालत नाही. म्हणून जी देवावर श्रद्धा पाहिजे ना, ती सरकारजवळ नाही. देवा वाचून कोणताच अभ्युदय होऊ शकत नाही. रशिया किंवा चीनप्रमाणे मानवी बुद्धीनं व प्रयत्नानं त्याला खूप भौतिक प्रगती करता येईल, परंतु ज्याला जीवन जगण्याचं समाधान म्हणतात, जीवनाची इति कर्तव्यता म्हणतात, सार्थकता म्हणतात, ती त्याला देवाच्या कृपे वाचून अन्य कशानेच मिळत नाही. मनुष्य हा केवळ पोट भरलं म्हणून सुखी होत नाही. मनासारखा जगला तरच सुखी व समाधानी होतो. पण मनासारखं जगण्यासाठी जीवनात प्रभुत्व लागतं. हे प्रभुत्व मिळवण्यासाठी सभ्यता सापेक्ष शरीर व मन तसंच बुद्धी तयार करावी लागते. आणि इतकं तयार करूनही ते टिकवण्यासाठी व वाढवण्यासाठी देवाची कृपा लागतेच. भौतिकवादी लोकांचं जीवनातील प्रभुत्व ठराविक मर्यादेपर्यंतच असतं. ते केव्हा डळमळीत होईल याचा नेमही नसतो. जीवनात प्रयत्नानं मिळवलेली शक्ती वापरण्यासाठी विवेक लागतो व टिकवण्यासाठी देवावरील श्रद्धा लागते. म्हणून देवावाचून कोणताही अभ्युदय हा लंगडा ठरतो. विज्ञानवाद किंवा साम्यवाद मानवी कल्याणाचं एकमेव सूत्र होऊ शकत नाही. श्रद्धा दोन प्रकारे निर्माण होत असते. एक, परिस्थितीनं अगतिक झाल्यामुळे निर्माण होणारी श्रद्धा, व दुसरी जीवन जगता जगता विचारांती बुद्ध्या निर्माण केलेली श्रद्धा. पहिल्या प्रकारची श्रद्धा ही शेतात उगवणाऱ्या तणासारखी आहे. दुसऱ्या प्रकारची ही पिकासारखी असते. तण उगवायला काही करावं लागत नाही, परिस्थितीने ते आपोआप उगवतं. पण पीक पेरावं लागतं, जोपासावं लागतं, संवर्धित करावं लागतं.
अगतिक माणसाची श्रद्धा तणासारखी असल्यामुळे ती काही कामाची नाही. देवापेक्षा ती त्याला ज्योतिषाकडे घेऊन जाते. त्याचं काम झालं की ती श्रद्धा आपोआप गळते, नाही झालं तर तो सगळं उपाय करून पाहतो आणि शेवटी प्रारब्धाचा भोग म्हणून स्वस्थ बसतो. जीवन हिररीनं जगायला अशी श्रद्धा, व्यभिचारी श्रद्धा काही उपयोगाची नसते. जगता जगता मिळणाऱ्या अनुभवातून जो देवाला ओळखायला शिकतो त्याची श्रद्धा दृढ होत जाते आणि ती कोणत्याही प्रसंगाने, तर्काने वा युक्तिवादाने ढळत नाही. गीतेतही 2 निष्ठा सांगितल्या आहेत. लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नद्य. ज्ञान योगेन सांख्यानां कर्मयोगनत योगिनाम. एक ज्ञाननिष्ठा व दुसरी कर्मनिष्ठा. ज्ञानाने भक्ते व कर्माने प्रयत्नाने मिळते अशा समजुतीनं ह्या निष्ठा निर्माण होतात. पण ज्ञानानं भक्त व प्रयत्नानं मिळतं असं नेहमीच घडतं का? जीवन जगायला दोन्हीही निष्ठा अपुऱ्याच पडतात. श्रद्धेशिवाय त्यांना पूर्णता येत नाही. आजच्या विज्ञानयुगाचा असा धर्मच आहे की ज्ञानानं सर्व काही कळेल व प्रयत्नानं सर्व काही मिळेल, पण तसं होत नाही. म्हणून या विज्ञानयुगातही श्रद्धेचे महत्त्व कमी होऊ शकत नाही. प्रगतीसाठी ज्ञान, कर्म आणि श्रद्धा या तिन्ही गोष्टी आवश्यक आहेत. प्रगती ही एक प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे, अचानक घडून येणारी गोष्ट नव्हे. प्रगतीसाठी तप करावं लागतं. तप म्हणजे ज्ञान, कर्म. पण तप करीत असताना येणाऱ्या अडचणीवर मात करून अपेक्षित परिणाम घडून येण्यासाठी देवावरची श्रद्धा हवीच. म्हणून तपाला जपाची जोड असावी लागते. नुसते तप करून जसं भागत नाही तसं नुसता जप करूनही भागत नाही. देवाच्या कृपेची गरज जो तप करतो त्यालाच भासते. केवळ हौस म्हणून देवाची कृपा मिळत नसते. देव हा त्याची कृपा खिरापतीसारखी वाटेल त्याला वाटत बसत नाही. जो गरजू आहे त्यालाच देतो. जो तप करतो तोच खरा गरजू असतो. तपानंच केलेल्या संकल्पाला सत्यत्व येतं. अशा संकल्पाची सिद्धी होण्यासाठी जपानं देवकृपा मिळवावी लागते. सत्यसंकल्पाचा दाता नारायण या वचनाचा अर्थ हाच आहे. तप हे ज्याचं त्यानंच करायचं असतं. जीवन हे ज्याचं त्यालाच जगावं लागतं. मनुष्य समाज करून राहणारा, सभ्यता व संस्कृतीत जगणारा प्राणी असला तरी जगण्याचं सुखदुःख हे ज्याचं त्यालाच भोगावं लागतं. जीवनाचा उद्धार हा ज्याचा त्यानेच करावायचा असतो. समाजाचा उद्धार, देशाचा उद्धार म्हणजे कोणाचा उद्धार? व्यक्तीच्या उद्धाराशिवाय हा उद्धार शक्य आहे काय? व्यक्तीला विसरून समाज किंवा राष्ट्र असू शकते काय? एखाद्या समाजातील 10-15 व्यक्तींचा किंवा 100-200 व्यक्तींचा उद्धार म्हणजे समाजाचा उद्धार नव्हे. जेव्हा समाजातील प्रत्येक व्यक्तीचा उद्धार होतो तेव्हाच तो समाज उद्धारला असं म्हणता येईल. जोपर्यंत काही व्यक्तींची कुचंबणा होते, त्या उपेक्षित राहतात, तोपर्यंत तो समाज सुधारला असं म्हणता येत नाही. त्या व्यक्तीच्या दृष्टीनं त्यांना समाजाचा, राष्ट्राचा काय उपयोग बरं? व्यक्तीच्या जीवनासाठी जर समाज वा राष्ट्र आहे तर त्या समाजातील वा राष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीसाठी तो समाज व ते राष्ट्र उपयोगी असलं पाहिजे. नाहीतर त्याचा अर्थ असा होतो की बऱ्याच जणांचं भलं करण्यासाठी काही दुर्दैवी जणांनी त्याग करावा. फॉर द ग्रेटेस्ट गुड ऑफ द ग्रेटेस्ट नंबर ऑफ द युनिफॉर्च्युनेट फ्यू हॅव टू बी सॅक्रिफाईस्ड. हे आदर्श समाजाचं किंवा राष्ट्राचं चित्र असू शकत नाही. आणि म्हणून जेव्हा समाजाच्या प्रत्येक घटकाचा उद्धार व्हावा असं वाटत असेल तेव्हा प्रत्येकाला विकासाची समान संधी द्यावी लागते. नव्हे, जे मागे आहेत त्यांना अधिक संधी द्यावी लागते. आज तशी परिस्थिती आहे, पण किती जण या समान संधीचा फायदा घेत आहेत? पूर्वी ब्राह्मणांनाच वेदाभ्यासाचा अधिकार होता, आज तो सर्वांना आहे. पण किती जण वेदाचा अभ्यास करतायत? वेद जाऊ द्या, पण इतर विषयांचा तरी किती तळमळीनं अभ्यास करतायत? शिक्षणाची गंगा पूर्वी फक्त तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी होती, आज ती घरोघर झाली आहे. किती जण तिच्यात स्नान करून पावन होत आहेत?
समाज कल्याणाच्या सहकारी योजना सर्वांच्यासाठी जर आहे तर त्याचा फायदा सर्वांनाच होत आहे काय, असं का व्हावं याचं उत्तर सरळ आहे. जो प्रयत्नशील आहे, जागृत आहे, तोच फायदा घेतो आणि जे तसे नाहीत, ज्यांना आयता फायदा हवा आहे, ते मागे पडले आहेत. समाजात जे दुर्बळ घटक आहेत ते कायमचे दुर्बळ राहतील अशा सवलती देण्यात अर्थ नाही. सुरुवातीला त्यांचे बोट धरून चालवणे आवश्यकच आहे, पण त्यांना कायमचे बोट धरण्याची सवय लावू नये. त्यांनी पण तशी अपेक्षा करू नये. तसंच सबळ घटकांवर योग्य ते नियंत्रण ठेवावं. सरकारचे या दृष्टीने प्रयत्न असले तरी सरकारी कायद्यानं वा सरकारी अधिकाऱ्यांच्या प्रयत्नानं सगळ्यांचा विकास होणं शक्य नाही. प्रत्येकानेच साक्षेप धरून वाटचाल केली पाहिजे. सारांश, तप हे वर्तमानातील साहसी योजना, ज्याला आपण पर्सनल एंटरप्राइज आहे असं म्हणूया, सरकारच्या योजना ह्या सगळ्या सार्वजनिक क्षेत्र, पब्लिक सेक्टर ज्याला आपण म्हणतो, त्यामध्ये मोडतात. सरकार म्हणते अधिक धान्य पिकवा. कोणी पिकवायचे अधिक धान्य? 5-10 शेतकऱ्यांनी का देशातील प्रत्येक शेतकऱ्यानं? सरकारच्या योजना जरी सार्वजनिक क्षेत्र, पब्लिक सेक्टरमधल्या असल्या तरी त्या राबवणं हे खाजगी किंवा प्रायव्हेट किंवा व्यक्तिगत, ज्याला पर्सनल म्हणूया, असं कार्य आहे. आपण आपल्या जीवनाला किती ओंगळ करून टाकलं आहे. सनातन म्हणजे सत अधिक आतन, सत्यानं पांघरलेलं. माणसाला जगायचा हट्ट आहे, हे सत आहे, पण ईश सत्ता त्याला सहजासहजी जगू देत नाही. ईशावास्यमिदं सर्वम म्हणजे सर्वत्र ईश सत्ता आहे. इट इज अ गव्हर्मेंट. जीवनाचा धर्म सनातन आहे, कारण तो सत्याने पांघरलेला आहे. त्यामुळे तो जुनाही नाही व नवाही नाही. या सनातन धर्माच्या आड ईश सत्ता येत नाही, कारण त्या सत्तेचाच तो धर्म आहे. परंतु माणसाची सत्ता समाज वा सरकार यांच्या आड येऊ शकते. आज समाज जगावा, राष्ट्र जगावं म्हणून व्यक्तिजीवनाचं महत्त्व कमी लेखलं जातं. व्यक्ती मेली तरी चालेल, पण समाज वा राष्ट्र जगलं पाहिजे अशी साम्यवादी विचारसरणी आकर्षक वाटू लागली आहे. पण ज्या समाजात व्यक्तिजीवनाला काही महत्त्व दिलं जात नाही, तो समाज प्रगत कसा होऊ शकेल? समाज किंवा समाजजीवन याला व्यक्तिनिरपेक्ष अस्तित्वच असू शकत नाही. तेव्हा ज्याचं अस्तित्व व्यक्तीवर अवलंबून तो व्यक्तीला डावलून कसा टिकू शकेल? समाजजीवन हा व्यक्तिजीवनाचा एक भाग आहे. तेव्हा एका भागासाठी संपूर्ण जीवनाचं बलिदान करणं हे कितपत शहाणपणाचं आहे? तद्वत एका व्यक्तीसाठीही संपूर्ण समाजानं बलिदान करू नये. विद्या, ज्ञान, श्रद्धा हीच सनातन धर्म जगण्याची रीत आहे. श्रद्धा कमी असणं हे दुःखाचं, चिंतेचं कारण आहे. श्रद्धा कमी असणं किंवा नसणं हे शंकित मनाचं, शंकित अशा मनाचं लक्षण आहे असं म्हणूया. वी लर्न टू डाऊट अँड वी ऑफन सफर फ्रॉम डाऊट्स. आपण प्रत्येक बाबतीत शंका घेऊ लागलो तर जगणं मुश्किल होऊन बसेल. संशयात्मा विनश्यते असं गीतेतही म्हटलं आहे. शंका घेत राहणं हा मनाचा रोग आहे, विकृती आहे. शंका आल्यावर तिचा खरे खोटेपणा पाहण्यासाठी जो तत्पर असतो त्याच्याच शंकेचं निरसन होतं. शंकेचं निरसन झालं तरच मन हलकं होतं. अन्यथा एकदा तिनं मनात घर केलं की ते मनाला पोखरू लागते. मनात शंका येणं वाईट नाही, पण तिचं तेथे कायम राहणं वाईट आहे. तिचं निरसन झालंच पाहिजे. त्यासाठी ज्ञानाची कास धरली पाहिजे. शंकेमध्ये दुर्बलता आहे, श्रद्धेत सामर्थ्य आहे. श्रद्धेनं पर्वतही हलवता येतो, पण शंकेनं साधं झाकणही बाजूला करता येत नाही. फेथ कॅन मूव्ह माउंटन बट डाऊट कॅनॉट मूव्ह इवन अ ट्रू. ज्ञानात सामर्थ्य केव्हा असतं? जेव्हा त्या ज्ञानावर श्रद्धा असते तेव्हाच. आणि म्हणून श्रद्धावान लभते ज्ञानम. स्वतःला खूप ज्ञान आहे, खूप कळतं, पण आत्मविश्वास नाही. स्वतःवर श्रद्धा नाही तर त्या ज्ञानाचा उपयोग काय? कष्टानं मिळवलेलं ज्ञान हे राबवण्यासाठी, कर्म करण्यासाठी श्रद्धा, आत्मविश्वास लागतो. ज्याचा स्वतःवर विश्वास नाही त्याचा दुसऱ्यावरही विश्वास नसतो, देवावरही नसतो.
आपणच जर दुसऱ्याला दिलेला शब्द पाळला नाही तर दुसऱ्यानं आपल्याला दिलेला शब्द तो पाळेलच याची खात्री आपणास नसते. आणि म्हणून स्वतःवर विश्वास असणं, स्वतःच्या कार्यावर, कार्यपद्धतीवर विश्वास असणं ही देवावर विश्वास असल्याची खरी खूण आहे. देवावरच्या तुमच्या व माझ्या श्रद्धेत हा फरक आहे. काय म्या पामरे बोलावी उत्तरे, परी त्या विश्वंभरे बोलविले. नमस्कार, मी सुरेश कुलकर्णी. आपल्याला अभिवाचन आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.